पहिला तर सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपल्या दिंडीतला तिसरा दिवस आहे. सकाळी आंघोळ ते करून गाडीत टाकलो बॅग. इकडे तर तोपर्यंत सगळेजण भजन घालते. सगळ्यात पहिला तर मी आपला झेंडा घेतलो आणि सगळेजण निघालो आम्ही दिंडी घेऊन पुढच्या वाटचालीस. आजचा आपलं शेवटचं मुक्काम आहे गाडगे वस्तीमध्ये. रस्त्याने जाताना तर अंधार लयच होता हो. चालत चालत थोडं पुढे आला मग काय हो दिवस पण उजडला आणि सगळेजण इथे विश्रांती घ्यायला बसले. तिथून आम्ही आलो डायरेक्ट पुढे पेंडूर मध्ये. पहिला तर शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांचं डेकोरेशन पण लय भारी केलं. आजचा आपला नाश्ता पण पेंडूर मध्येच होता. पहिला तर मी आठवतो आज नाश्त्याला होतो उपीट. मग काय हो पहिला तर टाकलं उपीटवर शेवण खाल्लो पद्धत. परत आपली दिंडी गेली पुढे आणि आज पेंडूर मध्ये भव्य आणि दिव्य गोल रिंगण सोहळा होता. मी पण तिकडे चाललो. चला तुम्हाला पण दाखवतो रिंगण सोहळाचा. रिंगण सोहळा झाल्यावर पहिल्या तर माऊलींच्या आशीर्वादाचं दर्शन घेतलो आणि निघालो रिंगणाच्या बाहेर. आपली दिंडी तर काय जेवणाच्या ठिकाणावर आधीच पोचलेली. मला जायला थोडा उशीर झाला हो. चालून तर लय भूक लागलेली. मग काय पद्धतशीर पहिला जेवायला बसलो. जेवण तर काय भारीच होतं. जेवण झाल्यावर तर काय सगळेजण झोपलेले पण आपल्याला काय दुपारी झोप येत नाही म्हणून निवांत बसलो. परत दुपारी 5 वाजता आम्ही निघालो पुढच्या वाटचालीस. थोड्या वेळ झेंडा दिलतो दुसऱ्याकडे. थोडं पुढे गेल्यावर आपली दिंडी उसाचा रस पिण्यासाठी थांबली. पहिला तर मी घेतलो ग्लास भरून आणि प्याला चालू केलो. उन्हात चालून आल्यावर जरा थंड प्याला भारी वाटते हो. रस तर एकच नंबर लागालता. जरा पुढे गेल्यावर मी परत घेतलो झेंडा. एक झेंडा पुढे एक झेंडा माग. 7 वाजता तर एवढा अंधार पडला की पुढचं काय दिसायचं नाही. नुसतं टॉर्च लावूनच चालायचो. मग काय बरोबर 8 वाजता आला मुक्कामाच्या ठिकाणी. आता आपण उद्या भेटू. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.